जनजाती कल्याण आश्रम माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत कोणती कोकुर्ली बुद्रुक तर फणसपाडा गाव येथे आपण हा आरोग्य शिबिर राबवलेला आहे। म्हणजे आरोग्य शिबिरात साधारण आत्तापर्यंत 141 लाभार्थी तपासणी करून उपचार करून सर्व काही गेलेले आहे। इथं आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधाची सेवा उपलब्ध आहे। त्याशिवाय डोळे तपासणी करून योग्य मार्गदर्शन केलं जातं आणि हे सर्व एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा जनजाती कल्याण आश्रम आपल्या या खेडेगावात ही आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। तर साधारण गावाची लोकवस्ती किती असेल? 600 लोकसंख्या आहे। तरी सर्वसाधारण हा जो परिसर आहे हा ग्रामीणमधून येतो आणि ह्या ग्रामीण परिसरात आपण बघितलं तर ह्या टायमात लोकांचे शेतीचे कामं खूप चालू आहे। तरी ह्या माध्यमातून कल्याण आश्रमाचं फार मोठं योगदान। कल्याण आश्रम हे आरोग्यच नाही तर विविध उपक्रम राबवतं। विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू देणं किंवा गरजू कुटुंबांना मदत करणं, पाणी टंचाईमध्ये एखाद्या गावामध्ये पाणी उपलब्ध करून देणं, असे विविध उपक्रम ह्या जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून राबवले जातात। तर आपण बघतोच आत्तापर्यंत 141 लाभार्थी आरोग्य संदर्भात तपासणी करून गेले। तर यामध्ये कल्याण आश्रमाचा एकच उद्देश आहे का लोकांचं आरोग्य चांगलं असावं। पावसाळ्यामध्ये म्हटलं तर आरोग्य संदर्भात खूप गंभीर विषय असतात, डाळ वांते किंवा थंडी ताप असे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात। म्हणून कल्याण आश्रमाचा उद्देश आहे का तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता। तर आपलं नाव काय? एक ह्या कार्यक्रमाचं किंवा आरोग्य शिबिराचं कल्पना कशी काही तुम्हाला सुचली? जनजाती बरं, तुम्हाला ही कल्पना कोणी दिली? बरं, आपण दीपाताईंचं म्हटलं तर दीपाताईंचं खूप मोठं योगदान असतं सामाजिक कार्यक्रम। तर आता त्या पण आहेत, आपण त्यांची पण एक छोटीशी मुलाखत घेऊ। फक्त आरोग्य संदर्भात नाही बाकी